हॅलो, जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. मी मनोज आपल्या खेड्यातल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आज आहे आपल्या डेली ब्लॉगिंगचा आज आहे 16वा दिवस. तर 16व्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मनापासून. तुम्ही बाकी ब्लॉगला पण खूप सारा प्रेम देता, यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद भाई. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो आहे. ते आज आम्हाला थोडं काम आहे, म्हणजे ट्यूबवेलची नवीन पेटी बसवायची ना, तर ते बसवण्यासाठी जात आहे. हे बघा, आणि ऊन तर लय जपतंय डायरेक्ट. आता अजून दिवसा एवढं ऊन लागते डायरेक्ट डेंजर, आणि संध्याकाळी रात्री लय थंडी वाजते. कपाशीवर पण पूर्ण रोग पडला आहे. जाम आहे. पाय पकडणार सारखे बस बस. आता ते ट्यूबवेलची जो पेटी होती ती काढून साईडला ठेवली. आता घरी जात आहे मयूर आणि मी रेती घ्यायला, कारण की घराजवळ नवीन घराचं काम चालू आहे माझ्या. तिकडून रेती आणायची आहे, तर रेती व्हायची, तो खांब गाळायचा आहे ना, नवीन पेटी फिट करायची, त्यासाठी रेती घेऊन येतो आहे. रेती आणि सिमेंटनं पॅक केल्यावर एकदम फिट होऊन जाईल, तो एकदम फिट बसून जाईल. त्यामुळे मग मी रेती घ्यायला जातो आहे घरी. गाड़ी में लेनू ना, मतलब मैं कपड़ा चालू करेल की नहीं? हाँ, नहीं तो तू बालिश है बर का. सगळं हो जाते जब चालू करता. जय बाहुबली, जय राजमाता. अरे पकड़े है, फूट जाएगी ना वहाँ. खरंच ते लखनपूर आहे गेले तू. लेता गाडी मी तू आता येईल देऊ दिसत. रेतीचे टाकून आला, दुसरे खेप घ्यायला आलाय. लखन पण सोबत आलाय. लखनकडे सिमेंट देणार आहे, मी रेती घेणार आहे, आणि हा हँग मोबाईल पकडणार. नहीं मेरे कर रहती मेरे सिर के कपड़ा भर गया. अरे टप में रख के ले गनो है हैंग, वो टप बुरे सिमेंट वन में रखनो है. नहीं चलते ना भाई. हॅलो, नमस्कार. रोजच्या प्रमाणे आता पण संध्याकाळी फेरी मारायला आला आहे. तिकडचं काम निपटवलं, मग रोज संध्याकाळी 4 ते 5 वाजता इकडे फेरी मारायला यावंच लागतं, कारण की ढोरं खूप मोकळे सोडता लोक आमच्याकडे. त्याच्यामुळे नाही काय येणंच पडतं इकडे. एक तरी फेरी दिवसातून, म्हणजे दिवसभरातून तर मारणेच पडते फेरी, पण संध्याकाळ हा मेन टाईम आहे, तर संध्याकाळी ते इकडे येणंच पडतं. तर रोजच्या प्रमाणे इकडे आला आहे संध्याकाळी. हे पहा, नाही जर आले ना तर 1-2 तासामध्ये तर हे पूर्ण गायब करून देतात. हे एवढं खाता डायरेक्ट. आता संध्याकाळची फेरी मारायला आला जा इकडे. तर आज शनिवार आहे, तर रात्री लाईट येणार आहे, तर रात्रीचं पाणी पण लावून घेतो, म्हणजे जेणेकरून नाही का रात्री लाईट पण आली ना तर माझे पप्पा उशिरा पण आले, लेट पण आले तरी पण चालेल. मग त्याच्याकरता ही रात्रीचं पाणी लावून घेतो, म्हणजे माझ्या पप्पांना पण टेन्शन राहणार नाही.
म्हणून हे आता इकडे इथल्या दूर आलाच आहे तर पाणी लावून घेतो. म्हणजे माझे पप्पा 1-2 तास लेट पण आले तर चालेल, एवढं करून घेतो. जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद. आणि तुम्ही आपल्या आजचा ब्लॉग पण शेवटपर्यंत बघितला यासाठी तुम्हा सर्वांचा धन्यवाद मित्रांनो. तर कमेंटमध्ये सपोर्ट आणि जय शिवराय नक्की लिहा. धन्यवाद. भेटू आपण उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की. रोज आपला 8 वाजता, सकाळी 8 वाजता आपला नवीन एक ब्लॉग तुमच्यासाठी अपलोड होतो. 30 दिवसाचा ब्लॉगिंग चॅनल घेतला आहे आपण. तर उद्या पण नक्की 8 वाजता तुमच्यासाठी ब्लॉग येईल. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक पण करून घ्या. कमेंटमध्ये जय शिवराय आणि सपोर्ट नक्की टाईप नक्की लिहा.